कधी कधी काही गोष्टी एकदम सिंपल पद्धतीने बनवल्या तरी खूप छान बनतात. तसाच हा सोयाबीन पुलाव. आता सोयाबीन भिजवण्यासाठी पाणी इकडे गरम करण्यासाठी ठेवलंय, त्यामध्ये मीठ घातलं. पाणी उकळतंय तोपर्यंत आपले तांदूळ इकडे ताटामध्ये काढून घेऊया. मी इकडे दावतचा पुलाव राईस घेतलेला आहे. हे तांदूळ आपल्याला भिजवून ठेवायचे. आता हे भिजतायत तोपर्यंत बाकीची सगळी तयारी आपण करून घेऊया. तर इकडे सोयाबीनचे एक पॅक मी घेतलंय. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे सोयाबीन घातले आणि गॅस बंद केला. 5 ते 10 मिनिट हे सोयाबीन आपल्याला असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. तोपर्यंत चॉपिंग वगैरे मी करून घेते. तर कांदा चिरून घेतलाय. कांदा मी काही खूप बारीक चिरत नाही. टोमॅटो आहे, हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तुम्हाला हवं तर बाकीच्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, पण मी एवढ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. आता इकडे ना पॅनमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि आपले जे सोयाबीन आहेत पिळून मस्तपैकी यामध्ये घालून टाकायचे. थोडंसं मीठ घालायचं आणि 5 मिनिटापर्यंत मस्त याला परतून घ्यायचं. सोयाबीन अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतं. तर कुकरमध्ये मी पुलाव बनवते. थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये तूप घातलं, जिरे मोहरी घातली, त्यानंतर मी कढीपत्ता घातलाय, ठेचलेला लसूण घातलाय, हे काही खडे मसाले आहेत ते सुद्धा घातले. कांदा घालून मिरची घालून मस्त याला परतून घेतलं. राहिला होता आपला टोमॅटो, तो पण घालून घेतला. आता मसाल्यांमध्ये हळद घातली आहे, मटन मसाला, कसुरी मेथी, धने पावडर, गरम मसाला एवढेच मसाले घातलेत. मिरची जरी घातली असेल नाही ना तरी सुद्धा थोडंसं लाल तिखट घालते, कारण मिरची मी खूप जास्त घातली नव्हती. त्यानंतर आपले भिजवलेले तांदूळ यामध्ये घालून घेतले, मीठ घातलं, मस्तपैकी मिक्स केलं आणि त्यानंतर जेवढं याला पाणी लागेल तेवढं पाणी मी घालून घेतलं. आता मला एक सवय, मी लगेचच कुकर बंद करून घेत नाही. तर तांदूळ इथपर्यंत शिजले ना त्यानंतर मी भाजून ठेवलेले आपले जे सोयाबीन आहे ते यामध्ये घालून घेते. त्यानंतर कोथिंबीर वगैरे घालते. असं केल्यामुळे सोयाबीन खूप जास्त कुक होत नाही आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर मी कुकर बंद केला आणि एक शिट्टी याची आपल्याला काढून घ्यायची. त्यानंतर 5 ते 10 मिनिट कुकर आपल्याला तसाच थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतर ओपन करायचा. तर झाला आपला सोयाबीन पुलाव तयार. मी नेहमी अशा पद्धतीचा पुलाव घरी बनवत असते. बऱ्याच जणी म्हणत होत्या रेसिपी शेअर कर, तर केली. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.